मराठा समाजाला नोकऱ्यांमध्ये, सरकारी नोकऱ्यांमध्ये आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये एकूण 10% आरक्षणाची तरतूद करणारं विधेयक महाराष्ट्राच्या विधिमंडळात मांडलं जात आहे। मुख्यमंत्र्यांनी हे विधेयक मांडलंय। आपण याविषयी चर्चा करणार आहोत। सर्वोच्च न्यायालयाचे वकील ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे आपल्यासोबत आहेत। सिद्धार्थजी, आज पुन्हा एकदा म्हणजे 2018 नंतर जे घडलं होतं त्या इतिहासाची पुनरावृत्ती होते असं आपण म्हणू शकतो का? हो, असं म्हणावंच लागेल, कारण त्यावेळेस पण असाच एक कायदा जवळजवळ सिमिलर कायदा हा पास करण्यात आला होता नोव्हेंबर 2018 मध्ये। तो काही कारणास्तव हायकोर्टात तो टिकला, पण सुप्रीम कोर्टात तो काही कारणास्तव टिकला नाही। आता त्याच्या विरुद्ध पुनर्विचार याचिका पण नाही टिकली आणि क्युरेटिव्ह पिटिशन आता त्याच्याबद्दल पेंडिंग आहे। पण त्याच्यावर आपल्याला जास्त आशा करायची हे नाहीये, कारण क्युरेटिव्ह पिटिशन हे खूप क्वचित मान्य केली जाते आणि त्याच्यात परत वेळ जाईल। त्यामुळे सरकारने असं ठरवलंय, क्युरेटिव्ह तर आहेच, आता हा कायदा पास करून घ्यायचा। जसं गव्हर्नर त्याच्यावर सही करतील तो कायदा अंमलात येईल आणि मग क्युरेटिव्ह पिटिशन जी आहे जुन्या कायद्याची ते विड्रॉ करतील। आता क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये कसं आर्ग्युमेंट तुम्हाला जुन्या कायद्यावरच करावं लागतं, त्याच्यात नवीन नाही। त्यामुळे गव्हर्नमेंटने असं ठरवलंय की नवीन कायदा आणायचा। तो त्यांनी अहवाल राज्य मागासवर्गीय आयोगाचा घेतला। तर मागच्या वेळेस तुम्ही बघितलं असाल की गायकवाड कमिटी ही स्पेशली सेटअप केली गेली होती, त्याचा अहवाल होता। काही कारणास्तव ते सुप्रीम कोर्टाने अवैध ठरवला। आता राज्य मागासवर्गीय आयोगानेच हा अहवाल दिलेला आहे। त्याच्यात त्यांनी माहितीप्रमाणे 2.5 कोटी लोकांचं सर्वेक्षण केलेलं आहे आणि त्यांनी असं सांगितलं की मराठा समाज, कुणबी वेगळे, मराठा समाज हा 28% आहे महाराष्ट्रात आणि 84% मराठा समाज जो आहे तो सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या बॅकवर्ड आहे। तर त्यांनी असं रेकमेंड केलंय की 10% आरक्षण हे लोकसेवेमध्ये आणि ह्याच्यात शिक्षण आणि सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये देण्यात यावं। आता त्याच्यावर आत्ता डिस्कशन चालू आहे। कॅबिनेटनी ते सकाळीच पास केलं, आता ते हाऊसमध्ये ले केलं गेलेलं आहे। त्याच्यावर डिस्कशन होईल, मतदान होईलच। त्याच्यावर आपल्याला माहिती आहे की हा बहुमतानी सर्वानुमतानीच पास केला जाईल आणि त्याच्यानंतर हा राज्यपालांकडे जाईल। आता मागच्या वेळेसचा जो कायदा होता तो आठवड्याभरातच राज्यपालांनी त्याच्यावर सही केली होती, ॲसेंट दिला होता आणि तेव्हापासून तो लागू झाला होता। ह्या कायद्याचं पण तेच असणार आहे की येत्या आठवड्याच्या आतच हा कायदा लागू होईल आणि जेव्हापासून लागू होईल तेव्हापासून हे 10% आरक्षण जे आहे ते सुरू होईल। एक प्रश्न असा आहे की अनेकदा मोठ्या प्रमाणावर कन्फ्युजन झालंय। ते स्पेसिफिकली आपल्याला मनोज जरांगेंचंही दिसतंय, कारण ते कधी GR ला अधिसूचना म्हणतात, अधिसूचनेला अध्यादेश म्हणतात, अध्यादेशाला अधिसूचना म्हणतात। जर आपल्याला हे विस्ताराने समजावून सांगावं लागेल लोकांना की सगळे सोयरे हा जो विषय होता, म्हणजे सगळे सोयरेची अधिसूचना हा एक स्वतंत्र विषय आहे आणि सध्या जे 10% आरक्षण दिलं जाते हा एक स्वतंत्र विषय। तर याबद्दल जरा तुम्ही अधिक विस्तृत। आता बघा, सगळे सोयऱ्याचं जे आहे त्याच्यात 2001 मध्ये महाराष्ट्राचा एक ॲक्ट आहे, OBC VJNT ॲक्ट। त्याच्यात एक रूल मार्फत त्यांनी हे इन्सर्ट केलं आहे, एक राजपत्रित अधिसूचना काढली आणि त्याच्यात एक रूल मार्फत त्यांनी सगळे सोयरे हे इन्सर्ट केलं गेलेलं आहे। त्याचा एक असंच होणार आहे की ज्या लोकांकडे कुणबी प्रमाणपत्र आहे, ज्यांच्या नातेवाईकांकडे, म्हणजे थोडक्यात सगळे सोयऱ्यांकडे, त्याचा आधार घेऊन हे काही लोक त्याचं तुम्ही कुणबी म्हणून प्रमाणपत्र घेऊ शकता, एक ॲफिडेव्हिट देऊन, आणि ते जात पडताळणी त्याला मान्यता जशी देईल तसं तुम्ही कुणबीमध्ये समाविष्ट व्हाल। तर सरकारचा प्रयत्न काय आहे की सगळे सोयऱ्यामार्फत काही लोकांना ज्यांच्या नातेवाईकांकडे कुणबी प्रमाणपत्र ऑलरेडी आहे ते OBC मध्ये बसतील, म्हणजे जे 27% आरक्षण ऑलरेडी आहे मंडल कमिशनपासून त्याच्यात ते बसतील। त्यांना सरकारी नोकऱ्या, केंद्रातल्या नोकरी आणि शिक्षण, केंद्रातलं आणि राज्यातलं दोन्हीचा फायदा होईल। आता सरकारचं ह्याच्यात कसं आहे की सगळ्यांनाच ते ह्याच्यात टाकू शकत नाही 27%मध्ये, कारण करंट जे OBC आहे त्याला धक्का लागेल। तर सरकारने आता काय केलंय, अपवादात्मक परिस्थिती दाखवून हा नवीन कायदा SCBCचा आणलेला आहे, जसा मागच्या वेळेस पण आणला होता। ह्याच्यात आपण 50%च्या वर जातोय, 60%वर जाऊ आणि त्याच्यात सरकारचा प्रयत्न असा असेल की हा कसा कोर्टात टिकेल, कारण मागचा अहवाल कोर्टाने नामंजूर केला होता सुप्रीम कोर्टाने, की हा अहवाल कसा टिकेल हा सरकारचा प्रयत्न असेल। कोण ना कोणतरी ह्याच्या विरुद्ध हायकोर्टात आणि नंतर सुप्रीम कोर्टात जाणारच आहे ह्या नवीन कायद्याविरुद्ध। ते तुम्ही मुभा आहेच, आपली लोकशाही आहे। पण सरकारचा हे आत्ताचा जो रिपोर्ट आहे, सरकारचा प्रयत्न असेल की तो कसा फुल प्रूफ त्यांनी ठेवला गेला आहे त्यांच्याकडून, की त्याच्यात काही डिस्क्रिपन्सीज नाही आहेत आणि कसं जर वेळ आली तर कोर्टाला
सरकार कसं ते पटवून देऊ शकतं. आता बघा, दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तो जी राजपत्रित अधिसूचना आहे ते एक डेलिगेटेड लेजिस्लेशन आहे, कारण एका 2001च्या ॲक्टमध्येच रूलमार्फत ते इन्सर्ट केलं गेलेलं आहे. त्याच्यात तुम्हाला हाऊसकडे जायची गरज नाही आहे सगळे सोयऱ्यांसाठी. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की दोन मुद्दे आहेत. एक ओबीसी म्हणून घेणं मराठा समाजाने, ज्यांच्याकडे कुणबी म्हणून नोंदी आहेत, त्यात जो मुख्य प्रश्न उपस्थित होत होता की अनेकांमध्ये सोयरीक होते आहे, म्हणजे त्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांच्यासोबत त्यांचे आपण पूर्वीच्या जुन्या भाषेत म्हणायचं तर रोटी बेटी व्यवहार होत आहेत, परंतु त्यांची नोंद कुणबी नसल्यामुळे त्यांना मिळत नाहीये. तर एक नियम बदलला सरकारने की ज्या आधारे तुम्ही तुमची सोयरीक झालेली असेल तर तुम्ही कुणबी प्रमाणपत्र घेऊ शकता, सगळे सोयऱ्यांचं कोणाचा तरी पुरावा दाखवून, त्यामुळे तुम्ही थेट ओबीसी मध्ये जाल. आता हा जो एक प्रकार आहे एससीबीसी हा पुन्हा आणलाय, म्हणजे हा पुन्हा नवा प्रकार आहे. आता जो प्रश्न उपस्थित राहतोय की अधिसूचनेवर मला वाटतं 19 तारखेपर्यंत पब्लिक कन्सल्टेशन सूचनेचं कसं होतं, त्यांनी सांगितलं होतं की 16 फेब्रुवारीपर्यंत अभिप्राय, सूचना, ऑब्जेक्शन्स, हरकती तुम्हाला घ्यायच्या आहेत. असे 4.5 लाख हरकती, सूचना, अभिप्राय हे सगळे ह्या अधिसूचनेवर आलेले आहेत सगळे सोयऱ्यांमार्फत. तर त्याच्यात आता गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट ते सगळं वाचेल, त्याचं हे करेल, आणि मग त्यांनी त्याच्या नोटिफिकेशनमध्येच लिहिलं होतं की 16ला किंवा त्याच्यानंतर आम्ही ह्याची अंमलबजावणी करू. तर आता झरांगे पाटलांनी हेच बघायला पाहिजे की ती अंमलबजावणी कसं सरकार लवकरात लवकर करेल. आणि मला वाटतं इलेक्शन्स पण आहेत आणि वेगवेगळे मुद्दे आहेत. ते अंमलबजावणी जर सरकारनी आणि CMनी सांगितलंच आहेत की आम्ही हे करूच, आता त्याच्यात काय ते चेंज करतात का हरकती आल्यावर वगैरे, ते आपल्याला बघावं लागेल. म्हणजे हा कायदा पास होईल एका आठवड्याभरात SCBCचा. त्याच्यात 10% मराठा समाजाला नोकऱ्यांमध्ये, सरकारी नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणाचा फायदा होईलच महाराष्ट्रापुरतं. आणि जे सगळे सोयऱ्यामार्फत जो रूल इन्सर्ट केला गेला त्याची जर अंमलबजावणी झाली, आणि त्याच्यासाठी तुम्हाला हाऊसकडे जायची गरज नाही आहे, कॅबिनेटच त्याला जर परवानगी दिली आणि हाऊसमध्ये तुम्ही फक्त ले केलं. आता बजेट सेशन येतं आहे, त्याच्यात नुसतं ते सादर केलं तरी आहे, त्याच्यावर वोटिंग घ्यायची वगैरे गरज नाही आहे, कारण हे डेलिगेटेड लेजिस्लेशन आहे. तोच प्रश्न असाच आहे की म्हणजे आपल्याला शेवटी सभागृहामध्ये नियमांवरती मतदान होत नाही, अधिनियमावर होईल किंवा कायद्यावर होत असतं, विधेयकावर होतं, परंतु नियमानुसार जो कोणता नवा नियम आहे तो सभागृहात तर पटलावर ठेवावा लागतो. तर आजच्या विशेष अधिवेशनामध्ये सुद्धा हे केलं जाऊ शकतं, म्हणजे ती जी अधिसूचना आहे ती पटलावर ठेवली जाऊ शकते सभागृहामध्ये, आणि त्यानंतर ती त्याचं फॉर्मली नोटिफिकेशनची अंमलबजावणी सुरू होऊ शकते. असं ते आजच्या लिस्ट ऑफ बिझनेसमध्ये पण नाही आहे. जसं मी म्हणलं 16 तारखेपर्यंत तुम्हाला अभिप्राय सूचना, त्याच्यात 4.5 लाख आलेले आहेत. त्याच्यात सरकार थोडा वेळ घेईल, 1-2 आठवडे, आणि कधी ना कधी त्यांना सरकारला हे करावंच लागेल. फार तर फार 2 आठवड्यामध्ये ही अधिसूचना त्यांना अंमलात आणावी लागेल. आज ते लिस्ट ऑफ बिझनेसमध्ये नाही, कारण वेळेचा अभाव होता. म्हणजे आज 10% हे मिळेल, आणि हे 10% जे मिळेल आजच्या कायद्याप्रमाणे ते फक्त महाराष्ट्रापुरतं सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण. आणि जी सगळे सोयऱ्यांची जेव्हा अंमलात येईल अधिसूचना, त्याला अजून 1 ते 2 आठवडे कमीत कमी लागतील. त्याच्यानंतर ज्यांची सोयरीक आहे कुणबी समाजाबरोबर जे मराठी आहेत, त्यांनी फक्त ते डॉक्युमेंट्स दाखवून आणि एक ॲफिडेव्हिट देऊन त्यांना पण लाभ. म्हणजे काही लोकांना OBC मार्फत मिळेल 27%, जे फुल प्रूफ आहे. आता ह्याच्यात बघा, 50%च्या वर कोर्टाने सांगितलं आहे की तुम्ही अपवादात्मक स्थितीत जाऊ शकता. तामिळनाडू गेलेलं आहे, बिहारनी एक कायदा केलेला आहे. बिहारचा कायदा आता सुप्रीम कोर्टात एप्रिलमध्ये त्याचं हिअरिंग आहे. वेगवेगळ्या राज्यांनी पण असे कायदे केलेत, काही हायकोर्टात आहेत, काही सुप्रीम कोर्टामध्ये पोचलेले आहेत. तर आता आपल्याला त्यावेळेस बघा, एक तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल की इंदिरा साहनी सांगतं की 50% तुम्ही ओलांडू शकत नाही, पण घटना दुरुस्ती करून केंद्र सरकारने EWS आणलेलं आहे 10% रिझर्वेशन, आणि ते सुप्रीम कोर्टाने उचलून धरलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्रात आता 50% आधीपासून, 22.5% SC/ST जे राज्यघटनेने दिलेलं, मंडल आयोगाप्रमाणे 27% OBC आणि 10% EWS, आणि परत 10% आजचा जेव्हा कायदा मंजूर होईल, म्हणजे 70%वर आपण जाऊ. आता एक प्रश्न असा आहे, म्हणजे आपल्याला कुठेतरी या रोमॅन्टिक कल्पनांमधून पण बाहेर यावं लागेल आणि एक वास्तविकतेला सामोरं जावं लागेल. कारण एक जो मुद्दा होता, जो गेल्या वेळी पण सांगण्यात आला, की इंदिरा साहनीच्या बाबतीत आपण जे म्हणतोय, बिहारमध्ये
आरक्षणाची मर्यादा वाढवली जाऊ शकते असा कायदा झालाय. अजून प्रत्यक्षात आरक्षणाची मर्यादा क्रॉस झालेली नाही. तमिळनाडूचं झालंय ते ऑलरेडी चॅलेंज आहे आणि ते 1992च्या इंदिरा साहनीच्या जजमेंटच्या आधी झालेलं आहे. म्हणजे 89ला ते झालं आणि मग 92ला जजमेंट आलं. आता या प्रकरणात आपल्याला डोळे उघडे ठेवून जर आपण खरोखर वास्तविकतेच्या व्यावहारिकदृष्ट्या पाहिलं तर इंदिरा साहनी सध्या अस्तित्वात आहे. तो कॉन्स्टिट्युशनल लॉ आहे, सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे. त्याची अपवादात्मक परिस्थिती ही ऑलरेडी रिजेक्ट झालेली आहे 4 वर्षापूर्वीच. तर आता जी अधिसूचना होती तो जास्त व्यवहार्य मार्ग वाटत होता की आत्ताचा 10%चा. कारण कुठेतरी अशी पण शक्यता आहे की 10%चा आता अंमलबजावणी झाली की त्यानंतर मग शक्यता आहे की जी अधिसूचनेचा विषय होता सगळे सोयरे तो मागे पडेल. कारण पुन्हा तो सेन्सिटिव्ह विषय आहे, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागतोय. तर यावर तुम्हाला काय वाटतं? ते जरांगे पाटलांचं उपोषण त्याच्यासाठीच आहे की ते सरकारला ही वॉन्ट्स टू कीप देम ऑन देअर फीट अँड त्यांना वाटतंय की सरकारने हे करावं. आता SCBCचं तर झालेलं हे ठीक आहे, हे सरकारने आधीही केलं होतं. जरांगे पाटलांचं असं म्हणणं आहे की ते सगळे सोयऱ्यांचं तुम्ही लवकर अंमलबजावणी करा. अशी अपेक्षा आहे की 2 आठवड्यात ते व्हायलाच पाहिजे. कारण जर जास्त वेळ सरकारने लावला मग थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर आता सरकारचं हे आहे की दोन्हीकडून म्हणजे SCBC मार्फत पण द्यायचं आणि आत्ताचा रिपोर्ट त्यांनी प्रयत्न तुम्ही बघा OBCचं जे आहे म्युन्सिपल इलेक्शन्स बाबतीतचं जे मॅटर आहे त्याच्यात ट्रिपल टेस्ट सुरुवातीला महाराष्ट्र फेल झाली. नंतर मध्य प्रदेशनी ट्रिपल टेस्ट पास केली. परत आपण नवीन रिपोर्ट घेऊन 2 महिन्यातच गेलो आणि ती सुप्रीम कोर्टाने ग्राह्य ठरवली. आता त्याच्यावर स्टेटस को आहे सुप्रीम कोर्टाचा, कधी ना कधी त्याच्यावर पण म्हणजे ती ग्राह्य ठरली आहे. त्यामुळे ही टेस्ट हे जे आत्ताचा जो नवीन कायदा आहे ना 10%चा तो पण कोर्टात टिकू शकतो. कारण आता आपल्याला जुन्या चुका ज्या आहेत त्याच्यातून आपण शिकलेलो आहोत. त्यामुळं कोर्टामध्ये हा टिकेल असं विश्वास तर आहेच. कारण सरकार शक्यता आहे म्हणजे व्यवहार्य शक्यता आहे. व्यवहार्य शक्यता आहे, टिकेलच. हो, आणि त्याच्यात हायकोर्ट सुप्रीम कोर्ट बरंच आणि जसं गव्हर्नर साईन करतील तसं त्याची सुरुवात तर होईलच. आणि सगळे सोयऱ्यांची अधिसूचना पण आहे. आणि कसं आहे कुठल्याही सरकारला पुढे त्यांनी नुसतं आश्वासन देऊन किंवा कायदा पास करून चालत नाही, फॉलोअप पण त्यांना ठेवावा लागतोच कोर्टामध्ये वगैरे. आणि परत पण त्यांना निवडून आल्यावर पण जनतेला फेस करायचंच आहे. त्यामुळे असं होण्याची शक्यता कमी आहे की हा आजचा कायदा पास झाल्यामुळं सगळे सोयऱ्यांचं थोडं मागे पडेल अशी आपण हे नको ठेवायला. ते सगळे सोयऱ्यांचा पण व्हायला पाहिजेत. कारण मुख्यमंत्र्यांनी जर शब्द दिलाय तर त्यांनी तो शब्द पाळतीलच अशी आशा आहे. म्हणजे मग आता जे विशेषतः मराठवाड्यातील मराठा समाज आहे किंवा ज्यांची मराठा कुणबी नोंद असलेल्यांसोबत सोयरीक झालेली आहे, नातेसंबंध आहेत, अशा समाजासमोर आता 2 पर्याय उपलब्ध असतील कुठेतरी की ज्यामध्ये फक्त 10%तलं रिझर्वेशन घेऊ शकाल किंवा ओबीसी मध्ये जाऊन तुम्ही थेट 27%चे भागीदार होऊ शकाल आणि केंद्र राज्यात दोन्ही ठिकाणी रिझर्वेशन मिळवू शकाल. हो, आहेच तसं. आणि तसं तुम्ही बघितलं मराठा समाज तसा हा मेजॉरिटीमध्ये, जरी अहवाल म्हणतंय की मराठा समाज हा 28% आहे, पण त्याच्यात कुणबी जर जोडले वगैरे तर ती एक मेजॉरिटी कम्युनिटी आहेच. आणि इकॉनॉमिक सिच्युएशनमुळे वगैरे काही प्रॉब्लेम्स आहेत. मराठवाड्यात जास्त आहेत, विदर्भात पण त्या बऱ्याच लोकांनी तर कुणबी सर्टिफिकेट्स ऑलरेडी आहेत त्यांच्याकडे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात हा प्रॉब्लेम आहे. काही कमी प्रमाणात तो पश्चिम महाराष्ट्रात आहे, पण हा प्रॉब्लेम सगळीकडे आहेत. आणि आता कुठलंही सरकार असू प्रयत्न तर त्यांचा चालू आहे. आता त्या प्रयत्नाला एक एक टप्पे ओलांडतोय आपण. आज एक टप्पा होईल संध्याकाळी जो आपण हे होईलच, कारण हे होणारच आहे. कोणाला त्याचा विरोध करण्याचा कोणत्याही आमदारांना, कारण आमदारांनी तो पास केला म्हणजे लोकप्रतिनिधींनी पास केला. गव्हर्नर त्याच्यावर साईन करतील आणि सगळे सोयऱ्यांची जी अधिसूचना आलेली आहे ती फक्त जरांगे पाटलांच्या दबावामुळेच आलेली आहे. आणि त्याच्यावर पण लवकर सरकारने जरांगे पाटलांना आश्वासन द्यायला पाहिजे की सगळे सोयऱ्यांची जी अधिसूचना आहे, अध्यादेश नाही, अधिसूचना जी आहे ती कधी ते अंमलात आणतील. कारण तुम्ही म्हणायला की 4.5 लाख ऑब्जेक्शन आहेत, हरकती आहेत, अभिप्राय आहेत, तर आम्ही बघू, पण त्यांनी डेट अशी दिली होती की 16ला किंवा त्याच्यानंतर हे अंमलात येईल. तर फार 2 आठवड्यात तरी ही सगळे सोयऱ्यांची अधिसूचना पण अंमलात यायला पाहिजे. एक सर कुठेतरी जाणवते जेव्हा कधी आपण बघतो की एखादी गोष्ट सूचना हरकतींसाठी ठेवणं ही एक रुटीन प्रोसिजर असेल गव्हर्नमेंटच्या याच्यातली. आणि अनेक ठिकाणी म्हणजे नवी महापालिका स्थापन करत असताना तुम्ही सजेशन ऑब्जेक्शनसाठी ठेवलं तरी पण काही लाखांमध्ये त्याच्यावर सजेशन ऑब्जेक्शन येतात, सूचना हरकती येतात आणि नंतर सरकारचा निर्णय होतो. त्यामुळे सूचना हरकतींची संख्या किती आहे या आधारावर एखादा निर्णय कधीपर्यंत लांबवला जाईल. बघा, तो जास्त किती वेळ लांबवला गेला तरी गव्हर्नमेंट डिपार्टमेंट त्याच्यावर काम करतच आहे आणि त्यांना कधी ना कधी हे करावं लागणारच आहे.
कारण हे प्रोसेस सरकारला का फॉलो करावं लागतं, ह्या अधिसूचनेनंतर पण जेव्हा ही अंमलात येईल सगळे सोयऱ्यांची, त्याच्या विरुद्ध कोण ना कोणतरी कोर्टात जाईलच. तर त्याच्यात ती कोर्टात टिकायला पाहिजे. मग नॅचरल जस्टिस तुम्ही फॉलो केलं आहे का, घाई गडबड नाही केलेली, आम्ही पब्लिक हे घेतलं आहे, त्यांचे सजेशन्स घेतलेत, हे सगळं कोर्टाला दाखवावं लागेल. कारण हे प्रोसेस जे आहे ते प्रोसेस सरकार फॉलो करतं आहे. आणि आता जरांगे पाटलांनी असंच आश्वासन सरकारकडून घ्यायला पाहिजे की आता 16 तारीख उलटलेली आहे, 4.5 लाख जे काय ऑब्जेक्शन्स असतील ते आहेत, पण हे तुम्ही कधी अंमलात आणाल. तर 2 आठवडे ह्याला म्हणजे मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तर सरकारने ही अंमलात आणावी. कारण हे जर असं पुढेच राहिलं, कारण ते अधिसूचना अशी म्हणते 16 फेब्रुवारी किंवा त्याच्यानंतर 2, 4, 5 महिने पण असू शकतं. ते लवकरात लवकर कसं येईल हे जरांगे पाटलांचा प्रयत्न आहेच. आता आणखीन एक प्रश्न असा की त्यावेळी गायकवाड आयोगाचा अहवाल होता, विशेष आयोग होता, हो. पण तो अहवाल गोपनीय ठेवण्यात आला होता, तो उघड करण्यात आला नाही. नंतर मग तो कोर्टात गेले, कोर्टात याचिकाकर्त्यांनी मागणी केली, मग मिळाला वगैरे, असं सगळं झालं होतं. आता राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आहे, तो सुद्धा अहवाल हा गोपनीयच ठेवला जाईल. काय वाटते, म्हणजे या अहवालाची गोपनीयता ठेवणं आणि बाळगणं यात काही कायदा प्रोटेक्ट व्हायला जास्त मदत होईल नाही, तसं त्याच्यात काही फरक नाहीये, कारण तो अहवाल कॅबिनेटनी आज एक्सेप्ट केलेला आहे. कॅबिनेटने आपल्याला त्यातले काही अंश पण कळालेले आहेत. कॅबिनेटनी तो एक्सेप्ट केलेला आहे आणि तो हाऊस समोर आता त्याचा कायदा म्हणजे त्या अहवालाचा कायद्याचं रूपांतर त्यांनी केलं आहे आणि विधेयक मांडलं आहे आणि हे विधेयक पास होणार आहे. त्यामुळे ह्याच्यात काय, आणि बघा मागच्या वेळेस जरी स्पेशल कमिशन होती तर ह्यावेळेस इट इज म्हणजे त्याच्यात हे आहे, राज्य मागासवर्गीय आयोग एक स्पेसिफिक बॉडी आहे, गव्हर्नमेंटची बॉडी, तो हा अहवाल देत आहे. तर त्याचं पण एक महत्त्व आहे. तर ह्यावेळेस सरकारने पूर्ण प्रयत्न केला आहे की सगळ्या त्रुटी ज्या असतील, आणि ते 154 प्रश्न म्हणजे तो अहवाल तुम्ही आपण बघितला, ते ब्रीफकेसमध्येच दिला गेला होता, तर तो डिटेलमध्ये असेल आणि तो कोर्टात टिकेल असं आपल्याला वाटायला पाहिजे. म्हणजे कुठेतरी एक आशा आहे की 2018 साली सुद्धा अशा प्रकारे प्रयत्न झाले आणि कायदा तयार करण्यात आला होता, परंतु तो कायदा पुढे काही कारणास्तव सुप्रीम कोर्टापर्यंत टिकू शकला नाही. आता नव्याने जो कायदा तयार करण्यात आला आहे, 10% आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे, हा कायदा कदाचित न्यायालयांमध्ये टिकू शकेल, शक्यता आहे. तसं पूर्वी झालेलं आहे. आता आपल्याला भविष्यात काही काळ आणखीन वाट पाहावी लागेल नेमकं काय होणार आहे हे समजण्यासाठी. परंतु सध्या पुरतं तरी 10% आरक्षण मिळाले, ही वस्तुस्थिती आहे आणि सर्वात मोठी बातमी आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण दीक्षितांसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.